चला आज पण माझं प्रभाकर मोरेंसोबत स्किट आहे. चार बदाम खाऊन घेते स्मरणशक्ती वाढायला. त्यांचे डायलॉग पण मला पाठ करावे लागतात ना. आणि आता मला बेअरिंग घ्यायचे म्हणजे 25 बदाम तर मला खावेच लागणार. नाही मी खाऊन घेईनच पण सांगते की आज आमच्या स्किटमध्ये ना मला बघायला एक मुलगा येणार आहे आणि मी जाम एक्सायटेड आहे. म्हणजे पहिल्यांदाच येणार आहे ना, कळत नाहीये कसं फेस करणार आहे मी त्याला. माझ्या आत्या तिने सगळी तयारी करून दिली. आत्या झालीस का तयार? ये ना लवकर बाहेर, सगळं पसारा पडलाय. कधी आले का? आली. आत्या अगं ह्या काय आवरतेस अजून? आवरलंय म्हणजे झालंय सगळं झालंय. हो. टेन्शन आलंय तुला? टेन्शन आलं. बस. अगं आत्या टेन्शन नाही घ्यायचं. नाही. पहिल्यांदा पोरगा बघायला येतोय तुला. हो. मी लय पोरं बघितलीत. पसंत एकाला पण केला नाही. पुरुषांमध्ये मजा नसते ग. मज्जा नसते? नाही म्हणजे असते पण नसते पण. अच्छा. मला नाही वाटली कधी मजा. अगं आत्या असो पण पोरगा देखणा आहे, शिकलेला आहे आणि फोटो तर बघितला कसला चिकना दिसतोय. अगं काय लाजतंय ग माझं बाळ ते. आत्या तू टेन्शन नको घेऊ सा, मी चायचं बघते. हा. ये तू चाय पिणार आहेस काय? नाही ग पाहुण्यांसाठीच ठेव ना जाते. फक्त. काय तुझं? या आल्या 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 वाटतं. पुरुषांमध्ये मज्जा नसते ना. असते पण नसते पण. मला नाही वाटली कधी माझी. तू चहाचं बघ. थांबले बाहेर बघते. या नमस्कार. हो. नमस्कार बसा. बाहेर कोणाची वाट बघता वाय? नाही मला लग्नासाठी बघायला मुलगा येणार होता, तुमच्यासोबत नाही आला? येणार होते ना मीच आहे तो मुलगा. तुम्ही? ते गौरव मोरे मीच आहे तो. तो फोटो पाठवला होता ते तुम्हीच आहात का? हो मीच आहे. फोटोत फार वेगळं दिसता हो. ते कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असते ना कॅमेऱ्याची. ते परवा मी कोळशाचा फोटो काढला, सेम पनीर दिसत होता. काही जमत क्वालिटी. तरी तुला सांगत होतो फोटो एवढा एडिट करू नको. पोरगी फसली ना आता. तेवढा अंदाज येईल तेवढा करायचा होता का नाही. बाय कसा आहे पोरगा? तसा मस्त आहे, चांगला आहे, नोकरी धंद्याला पण चांगला आहे का नाही. म्हणजे तुला रोज रोज दिसल ना, तुला हळूहळू सवय होईल त्याची. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही फोटोपेक्षा अशा खूप छान दिसता. थँक्यू. आणि तुमची पण पर्सनॅलिटी आणि शिक्षण तसं अट्रॅक्टिव्ह आहे. आणि तुमचे केस. काय झालं? तुला किती वेळा सांगितलं केस कापत जा. मध्ये मध्ये तुझं केस ना नडतात माहितीये. जिकडे तुला दाखवायला नाही येतात तिकडे. ती माझी आयडेंटिटी आहे, त्याला मी काय करू? आयडेंटिटी आहे तुझी? नाही केस चांगले आहेत त्यांचे असं म्हणायचं होतं. चांगलं काय? हा, म्हणजे हल्लीची तरुण मुलं लवकर टकली होतात ना. म्हणजे लग्न केल्यानंतर पहिल्या रात्री कळतं की अरे बापरे हा तर पॅच आहे. अरे वा म्हणजे बघा, म्हणजे मुलाला मुलगी पसंत आहे आणि ह्या मुलीला हा मुलगा पसंत हाय. अगदीच काय तसं ग नाही. पाहुणे आल्या काय ग? हो आत्या आलेत ते. घरात कोकिळा तुमच्या? अरे बापरे. आत्या
माझी आत्या आहे ही. मला आत्याची आत्या काहीतरी व्हायला लागलं. नाव नाव काय तुमचं? मजा नाही ग बाई. आ? मजा आहे ग बाई. मजा आहे ग बाई. एवढं मोठं तुमचं नाव आहे? सोडलंय मी. मजा आहे ग बाई. नाव काय तुमचं? बनिता. मोरे माय नेम इज प्रभाकर. मजा आहे ग बाई. मामा तुम्ही फार सुंदर दिसता. केवढ्या लाजतावाय. अहो तुम्हाला बघून ना मोर पण लाजेल. मामा इकडे ये. माझं जमवायला आलाय ना, तू का घुसतोय मध्ये मध्ये? अरे आपण कधी जंगलात वाघ बघायला जातो ना, हा कधीतरी लांडोर दिसते. आपण बघतो का नाही? बाय द वे, मिस सुबनिताजी, हा माझा भाचा. बिन आई बापाचा आहे का नाही? म्हणजे आई वडील नाही आहेत त्याला. म्हणजे ह्याला मोठा करण्यात मी स्वतःचा त्याग केला. हा? म्हणजे मी लग्नच केलं नाही. सगळं आतल्यात साठवून ठेवलंय. काय? भावना भावना. बरं वनिताजी, हा, तुमचं काय? मला पण फक्त हीच आहे आणि हिला मी. मी आहे ना. म्हणजे नाही नाही, म्हणजे मामाला असं म्हणायचं होतं की जेव्हा तुझं आणि माझं लग्न होईल ना, ते तुमच्या घरचे भाई होतील ना, असं म्हणायचं होतं. अरे मामा जरा गप ना यार. अरे लपवालपी कशाला करतोस? मग अरे आपलं कसं आहे, जर पोटात आहे तर वटात नाही, आणि जे पोटात आहे ना ते डायरेक्ट वटात. काय समजलं? हा. येता वठात, येता पोटात पावणार नाही. तुम्ही मग अजून लग्न का नाही केलं? रसिकाची जबाबदारी होती ना माझ्यावर. हा हा हा, म्हणजे हास्य जत्रेसारखंच आहे तुमचा. म्हणजे रसिकांची जबाबदारी ह्यांच्यावरच आहे का नाही? काय समजलं? रसिका माझी भाची आहे. हा. बिगर आई बापाची पोरगी आहे ना, हं. तिला पण लहानाचं मोठं मीच केलं. बरं बरं. तिला मोठं करण्याच्या नादात मी पण सगळं साठवून ठेवलंय. हा. आत्या भावना मनातल्या मनात. लग्न का नाही केलं? नाही, आजपर्यंत कुणी कोकणातला शालूवर डान्स करणारा, स्कीट करणारा, तुकतुकीत कांतीचा, प्लॅटुनी कुणी मला भेटलाच नाही ना. जरा नजर इकडे तिकडे करा. हं? तुमच्या आजूबाजूला घुटमलतच असेल तो. फुलांचं शर्ट, पायात बूट, बघा जरा. अय्यो! सोडलंय मी तुम्हाला, सोडलंय. मामा हा? माझं जमवायचं आहे ना, का तुझं जमवायचं आहे? अरे नारली फुफलीच्या बागेत जर 2 आंब्याची झाडं असतील, हा. तरी पण आपण त्याला आंब्याची बाग म्हणतो का नाही मला सांग? हा. आणि त्याच्या आंब्यावरचं आपण आंबे खाताव का नाही? हा. मग तसंच आहे ना सगळं. आता तुझं लग्न ठरवायला आलोय, त्याच्यात माझं लग्न नाही ठरणार. कशावर ना? ज्याचा सीझन त्याचा होणार.
आता आंब्याचा सीझन आहे. मोरे तुमची पर्सनॅलिटी एकदम सॉलिड आहे हा. अगदी डिक्टो बच्चन आहे ना मी. वनिताजी, हा तुमची पण पर्सनॅलिटी ना अगदी रेखाजींसारखीच आहे. इश्श! ते म्हणजे 1-2 सेकंद रेखा दिसते, तिसऱ्या सेकंदाला अगदी वन्या दिसते मी. 1-2 सेकंदच. नाही तसं आमच्या घरात सगळ्यांची पर्सनॅलिटी अशी जरा डॅशिंगच आहे पण. नाही पण हे जरा स्पेशलच आहेत. म्हणजे यांच्यात मज्जाच मज्जा आहे. म्हणजे डिक्टो बच्चनच आहे ना मी. जरा माझ्या लग्नाचं पण बोल जरा. हा आमचं ठरलंय. वनिताजी, हा तुमचं कसं ठरलंय? नाही आधी विचार नव्हता माझा, पण आता विचार बदलेल असं वाटतंय. माझा पण विचार बदललाय. आत्या आत्या तू एक मिनिट, मला जरा आत्याशी बोलावं लागेल. एकच मिनिट. आत्या काय? ये जरा बाजूला. झालं आला तिला राग. तू कशाला ते आत्तासोबत भिडला रे? माझं लग्न आहे ना, मला करू दे ना मामा यार. तू गप्पा बसता यार. हे बघ मला रसिका जाम आवडते, लक्षात ठेव. मला मुलगी पसंत आहे. अय्या खरंच काय काय झालं? मुलगा पसंत आहे. काय मुलगा पसंत आहे? क्या बात आहे, मला पण मुलगी पसंत आहे. ए आमिर बज्जा थँक्यू. मुलीला मामा पसंत आहेत. म्हणजे तुला मामासोबत लग्न करायचं आहे? अरे नाही, मला नाही रे, माझ्या आत्याला तुझे मामा पसंत आहेत. कल्ला आमिर बजाओ. आज रपट जाए तो हमें ना उठाइयो, आज फिसल जाए तो हमें ना उठाइयो, हमें जो उठाइयो तो हमें जो उठाइयो तो खुद भी रपट जाइयो, हाँ खुद भी फिसल जाइयो. आज रपट आज रपट जाए तो हमें ना उठाइयो. ए मामा मज्जा आहे बाई. ए मामा तू थंड पाण्याने आंघोळ कर रे. त्याने काय होणार आहे? तू इथं माझं लग्न जुळवायला आलाय ना, तुझं काय चाललंय मध्ये मध्ये यार? हे रसिका तू काहीतरी बोलला यार. नाही, हे खूप भारी आहे. माझ्या आत्याला पहिल्यांदा मी इतकं खुश बघतीये. ए गौऱ्या, हा आमचं ठरलंय. काय? आम्ही दोघं लग्न करणार आहोत. मग माझ्या लग्नाचं काय? तुझ्या लग्नाचं काय? हा? माझं बघ म्हणजे अरे उगाच त्या पोरीचं आयुष्य बर्बाद करू नको गौऱ्या. अरे तिला एखादा चांगला पोरगा भेटल, सेटल होईल ती. अरे नाग्या मामा, मी BA पास आहे रे, अजून किती चांगला बनू. ए रसिका तुझा विचार तर बदलला ना यार. हे बघ, माझ्या आत्याला पहिल्यांदा कुणीतरी आवडलं आणि पहिल्यांदा तिला कुणीतरी पसंत केलंय. या दोघांच्या मध्ये मला नाही यायचंय. यांचं लग्न होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. जानू, ओ बच्चू धडधड वाढते ठोक्यात, कभी जमीन कधी नभी, संपते नंतर श्वासात. माझ्यावर लग्न करशील तू? हो बच्चू. गौऱ्या, हा एक काम कर. काय? रसिका दीदी आणि तू आमच्या लग्नाची तयारी करा. वनू, ओ जानू आपण हनीमूनला कुठं जायचं? हिमाचल प्रदेशला जाऊया. तू बोलशील तिथे बच्चू. अरे म्हाताऱ्या, फ्रीज उघडला तरी तुझी कोळंबी होते.